महाराष्ट्र TV9 न्यूज, संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा। आज शेतकरी दिनानिमित्त फुरसुंगी हवेली येथील प्रगतशील शेतकरी नाथाभाऊ कोळपे यांची कष्टातून उभा केलेली तसेच हवेली तालुक्यामध्ये क्रांती घडेल अशी यशोगाथा कोळपे कुटुंबियांनी मोठ्या कष्टातून अंजीर शेती पिकवून शेतकऱ्यांना दाखवून दिलेली आहे। कष्टाच्या जोरावर आणि मनातून ठेवलेल्या जिद्दीतून साकार झालेली हवेली तालुक्यातील पहिलीच अंजीर शेती। या अंजीरच्या बागेमधूनच भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा कार्यालयीन प्रमुख धनंजय अप्पा कामठे यांनी शेतकरी दिनानिमित्त तसेच कृषी क्षेत्रात हवेली तालुक्यामध्ये अंजीर शेती पिकवून क्रांती घडवली, याबद्दल त्यांचा सत्कार केला। यावेळी सोबत फुरसुंगी येथील प्रगतशील शेतकरी नाथादादा कोळपे, रणजित कोळपे, विलास कोळपे, मोहन झेंडे, राजाभाऊ आगलावे उपस्थित होते। नमस्कार। नमस्ते। आज आपण फुरसुंगी या ठिकाणी कोळपे यांच्या अंजीरच्या बागेमध्ये आलेलो आहोत। आज कृषी दिन, शेतकऱ्यांचा सन्मानाचा दिवस, परंतु शेतकरी कशा पद्धतीत कष्ट करून आज हवेली भागामध्ये, हवेली तालुक्यात अंजिराची बाग ही प्रथमच पाहायला भेटली। अंजीर हे पूर्ण घाटाच्या वरच्या साईडला बघायला मिळणारे एक झाड आहे, परंतु आज हवेली भागामध्ये कोळपे कुटुंबियांनी कष्टातून उभा केलेली ही अंजिराची बाग आहे। त्यांच्याकडूनच माहिती घेऊया कशा कशा पद्धतीत आपण बाग निर्माण केली। बाबा, कशा कशा पद्धतीत आपण अंजिराची बाग निर्माण केली? काय केलं, हे झाडं लावली, 4 वर्षाची झाडं झाली, आता हे 5 वर्षे, तर 2 वर्षे आम्हाला माल नाही गावला। पहिल्या वर्षी जाळी बनवली, थोडी थोडी करत गेलो, ड्रिप करीत गेलो, मशागत करीत गेलो, खाती करीत गेलो। माहिती नसल्यामुळं अभ्यास केला पुढं मग माहिती घेतली, थोडी माहिती आपण स्वतःच घेतली घरी, आणि ती करता करता दुसरा सीजन घेतला। आपल्याला 15-16 लाख रुपये झाले त्या सीजनचे, गेल्या सीजनचे। मग ती आपण छाटणी कमी केली होती, या वर्षी छाटणी आपण चांगली प्रकारची केली आणि आपण थोडी माहिती घेतली, थोडी जरा बागवाल्याची एका बाग ठिकाणी गेलो, थोडीशी बागाची माहिती घेतली, छाटणी कशी करायची, बागाला खत कोणती वापरायची, बागाला कोणते ड्रिप कोणते करायचे, पाणी किती वेळ लागतं, कसं लागतं, या पद्धतीत आपण सगळं नियोजन करून आपण या वर्षी बाग फॉर्मसला हवेलीमध्ये आपण तयार करून ठेवलाय। ह्याच्यानंतर हवेलीत हवेलीत पहिल्यांदा याच्यानंतर आपण जाळी केली पहिली, आपण कंपाऊंड केलं, पक्षी आत येऊ नये म्हणून आपण हे सगळं मजबूत केलं। आपल्याला माल भरपूर गावतोय, ह्या वर्षी आपल्याला उत्पन्न भरपूर भेटणार आहे आणि आपण तेवढं कष्ट घेतलंय, आपण तेवढं केलेलं आहे। मग ते केल्यानंतर आपल्याला तेवढा फायदा मोबदला मिळणार आहे। मग आपल्यासारखं शेतकरी कुणी करू शकत नाही, ज्याला करायचं असेल त्याने आपल्यासारखं करून दाखवावा आणि हवेलीमध्ये करावा। हे असं जमीनची शेत कशी आपण ट्रॅक्टरचे अवजार घेतले, आपले बारकात असला, आता नवीन आलेला ती बारीक ट्रॅक्टर हातात धरायचा, त्यांनी मशागत करून हे सगळे स्वच्छता करून सगळे जितुल्या तिथं आपण सगळं ओके करून ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला चालतंय। आता माल आपला चालू झाला या वर्षी जास्त झाडाला फुटवा आणि फळं कमीत कमी एका झाडाला कमीत कमी 300-400-500 फुटा झाल्या, त्या कमीत कमी फुटा 5-5, 6-6, 8-8, 10-10, 9-9 फुटाच्या अंतरावरती लागून कमीत कमी एक पेऱ्यावरती माल लागल्या गेलेला आहे। त्या मालावरती एका फांदीला कमीत कमी जवळजवळ 20-25-30 आणि दोड्या आहेत। त्यानंतर आता सुरुवात झाली चालूला, आता इथून पुढे 4-5 महिने चालणार। आपण तेवढं कष्ट केले, फवारण्या केल्या भरपूर। एक डॉक्टर होता, त्या डॉक्टरने आपल्याला माहिती दिली, त्या माहितीप्रमाणे कोणती औषधं सोडायची, कोणत्या वेळेला काय करायचं, कोणत्या वेळेला डोस द्यायचा, कोणत्या वेळेला काय करायचं, सगळे आपण त्यांच्याकडून माहिती घेऊन आपण स्वतः कष्ट केले। आम्ही नवरा बायको, 2 मुलं, 2 सुना, 2 नातरुंड, 4 नातरुंड, एक वडील, आम्ही 11 माणसं कुटुंबामध्ये। एवढ्यामधून आम्ही कष्ट करून 30 गुंठ्यामध्ये आपण बनवलेले हे काय 30 गुंठ्यामध्ये बनवलेले। आपल्याला काही क्षेत्र नाही, आपण छोटा शेतकरी आहे। फुरसुंगी गावामध्ये, वडकी गावामध्ये, दोन्ही गावामध्ये आपण वडकी आणि फुरसुंगी ही जमीन वडकीमध्ये आहे, फुरसुंगी शेजारीच आहे जवळ, ते 50 फुटाच्या अंतरावरती।
मग त्याच्या हद्दीमध्ये आपण हे बाग लावला, हे आपण केला. हे पहिल्यापासून आपण नाद होता. पहिले सीताफळाचे बाग होते, पेरूचे बाग होते, ते काढले. आपण अंजीर लावले. पोरं काय म्हणले अंजीर लावायचे. मी काय म्हणलं अंजीर लावायचे पोराला म्हणलं, पण पोरांनो जाळी करावं लागन, पक्षी ठेवत नाही, आमकं होत नाही. पोरं म्हणले आपल्याला रगडन का. मग रगाडता मग म्हणलं अरे आपण करू. मग करत मी 2 वर्ष मला जाळी करत गेलं, कंपाऊंड करत गेलं. मला तो फायदा गेल्या वर्षी भेटला. 15-16 लाखाचा मला फायदा मिळाला. त्याच्यानंतर मी यंदा मला कमीत कमी झाडावरती 400-500 फूट आहे. 400-500 फुटानंतर एका फांदीला 18, 20, 25, 30 फळ आहेत. 1 किलो जर टाकलं तर 10 अंजीर 10 बसतात फळ. त्याच्यामधून बसल्यानंतर 2300 पुढं एका झाडावरती किती किलो माल असेल अंदाज कमीत कमी 300-400 किलो झाडावरती माल निघल्या जाणार आहे. चालू झालं की निघल्या जाणार आहे. 100 रुपये रेट आपल्याला मार्केटला मिळतोय. आज 100 किलो माल तोडला आजच्या विक्रीला 100 रुपये. आणि मग मुलाला फोन केला, कसं गेलं बाळा, तुम्हाला 100 रुपये 110 रुपये किलो खपला. आणि त्याच्या खालची 2 राशी केल्या, एक मोठा आणि एक बारका. तर 50-60 रुपयाची एक रास गेली आणि एक रास 100-110ची गेली. मग याच्यामधून आपल्याला परवडतं. एका झाडाची किंमत आपल्याला कमी कमी साधारण बसली 400-300-400 किलो एका झाडावरती माल आहे. असं आपण पद्धतीने बनवले आणि केले. ठीक आहे. तुम्ही जे प्रगतशील पद्धतीत आणि आजच्या काळामध्ये जशी शेती पाहिजे तशा पद्धतीत शेती करत आहेत. आणि आपल्यासोबत या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा कार्यालयीन प्रमुख धनंजय आप्पा कामटे आहेत. धनंजय आप्पा, आपण काय सांगताल बाकी शेतकऱ्यांनाही कशा पद्धतीने हवेली तालुक्यामध्ये शेती करण्यावर ज्यादा भर शेतकऱ्यांना द्यावा यासाठी आपण आज शेतकऱ्यांचा दिवस आहे. आज शेतकऱ्यांचा दिवस आहे म्हणून आपण काय मार्गदर्शन करताल? खरं पाहिलं तर प्रथमतः मी नाथाभाऊ कोळपे आमच्या फुरसुंगावचे सामाजिक कार्यकर्ते आणि प्रगतशील शेतकरी यांचं प्रथमतः शेतकरी दिनाच्या निमित्तानं त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा व्यक्त करतो. व त्यांनी जो हा अंजिराचा बाग आहे हे आपण पाहतो की अंजीर हे आपल्याला आपण पाहिलं असेल की अंजिराची बाग म्हणलं तर पुरंदर तालुका या ठिकाणी सगळीकडे फेमस आहे. परंतु खरं पाहिलं तर या पुरंदर तालुक्यातीलच किंवा या पुरंदर विधानसभा मतदारसंघातीलच हे फुरसुंगी हे वडकी हे गाव हवेली तालुक्यातील पहिले शेतकरी मी पाहतोय माझ्या माहितीनुसार की आपण नाथाभाऊंनी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारची ही बाग या ठिकाणी निर्माण केलेली आहे. 30 गुंठे जागेमध्ये त्यांनी संपूर्ण कंपाऊंड केले, वरती जाळी मारल्या आहे, ड्रिपनी पाणी देत आहेत, त्याची कटिंग झाडांची व्यवस्थित केलेली आहे. आणि खरं पाहिलं तर एवढं कष्ट करून म्हणजे नाथाभाऊ असतील, त्यांची 2 मुलं असतील, त्यांच्या पत्नी असतील, त्यांच्या सुना नातवंड ही स्वतः मी पाहतोय की कष्ट या ठिकाणी येऊन कष्ट करत असतात, राबत असतात. सकाळी 5 वाजल्यापासून तर रात्री 9-10 वाजेपर्यंत याच ठिकाणी असतात. आणि खरं पाहिलं तर जर एखाद्या शेतकऱ्याने जर मनावरती घेतलं की मी चांगल्या प्रकारचं शेती करत असताना या ठिकाणी अंजिराचा बाग या हवेली तालुक्यात करणं म्हणजे एक प्रकारचा नादच केलाय त्यांनी. कारण का आपण पाहतोय की जिथं कोण शेती लॉस मध्ये जाईन असा विचार करत असतो, अशा परिस्थितीमध्ये त्यांनी या ठिकाणी करून दाखवलंय की अंजिराची बाग चांगल्या पद्धतीने आणून या ठिकाणी त्या अंजिराची फळं देखील अतिशय चांगली आहेत, त्याचप्रमाणे अतिशय चविष्ट आहेत की ज्याची आपण पुरंदर तालुका या ठिकाणच्या शेतकऱ्यांची यांची आपण तुलना केली तर खरोखरच त्यांच्या धर्तीवरती त्यांनी हवेली तालुक्यात नाथाभाऊ कोळपेंनी ही बाग अंजिराची चांगली फुलवली. आणि सर्व शेतकऱ्यांसाठी किंवा आमच्यासारख्या युवकांसाठी नाथाभाऊ कोळपे हे शेतकरी म्हणून खरंच प्रेरणादायी काम त्यांचं या परिसरामध्ये आहे. मी त्यांना या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. त्यांनी आपल्याप्रमाणेच इतर शेतकऱ्यांना देखील इथून पुढच्या काळात आपल्या परिसरामध्ये या अंजिराची बाग फुलवण्यासाठी मदत करावं किंवा मार्गदर्शन करावं अशी देखील त्यांना विनंती करेन. आणि आपल्या तमाम सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी दिनाच्या देखील खूप खूप शुभेच्छा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. महाराष्ट्र TV9 न्यूज, संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा.